तर गणितामध्ये आपण पाहतोय एक शब्द आहे बॉड मास, किंवा ज्याला आपण मराठीत कंचे भागू बेव असं म्हणतो. पहिले कंस सोडवा, नंतर चे सोडवा, मग भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज वजाबाकी. या पद्धतीने सोडवलं तरच उत्तर बरोबर येते. जेव्हा बेरीज वजाबाकी दोनच गोष्टी आहे तेव्हा मग तुम्ही आधी बेरीज केली काय आधी वजाबाकी केली काय काही हरकत नाही. पण जेव्हा एका गणितामध्ये दोन दोन तीन तीन गोष्टी आहे तेव्हा मात्र पहिले कंस सोडवा. चेचा अर्थ होतो हे दोन कंसाच्या मध्ये, इथं चिन्ह दिलेलं नाही तर त्याला गुणाकाराचं चिन्ह समजा, याला आपण चे म्हणतो. म्हणजे दोन्ही कंस पहिले सोडून घेणे. या कंसात वजाबाकी आहे किंवा या कंसात बेरीज आहे ते आधी सोडवा. चे म्हणजे दोन कंसाच्या मधातलं चिन्ह जे गुणाकाराचं चिन्ह असते. त्यानंतर मग भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी या सिक्वेन्सनं चालायचं आहे. तर एक उदाहरण आपण घेतलं, इथून सुरू नाही करता येत, तुम्हाला यातला एक एक कंस कमी करावा लागेल. तर पहिले हा एक कंस सोडून घ्या आणि हा कंस सोडवल्यानंतर हा नष्ट झाला. मग 15 नंतर जे उरलं तो कंस सोडवा, मग हा कंस सोडवा मोठा, मग हा नष्ट. एक एक कंस कमी करा. तर इथं हा नाही सोडवता येणार, पहिले हाच. याचा अर्थ आहे 21 ला चिन्हच नाही आहे म्हणजेच अधिक समजायचं. वजा 31, याचा अर्थ काय होतोय का माझ्याजवळ 21 रुपये आहेत. अधिक 21 चा अर्थ खिशात 21 रुपये आहेत. वजा 31 चा अर्थ काय होतोय तर मला एका व्यक्तीला 31 रुपये देऊन टाकायचे आहे. आता 21 आहे तर देऊन आताचे 21 तर फिटले. मग 21 फिटल्यावर आताही मला तो 31च मागणार का? नाही, आता त्याचे 10च राहिले आपल्याकडं. मग आता त्याचे आपल्याकडे 10 राहिलेच म्हणून वजा 10. अशा वेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या काढायची. मोठ्या संख्येतून लहान संख्या काढल्यावर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. अधिक 21 आणि वजा 31, याचं उत्तर आलं वजा 10. मग या ठिकाणी आलं वजा 10. हा कंस गायब. या कंसाच्या आतमध्ये वजा 10 आहे, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, इथे आहे 15. आता हे गणित तयार झालं. इथे वजा, मधात हा कंस. या वजा वजाचा अर्थ होतोय गुणाकार करा. तर एक नियम असा आहे, अधिक गुणीला अधिक जर केलं तरी उत्तर अधिक, वजा गुणीला वजा केलं तरी उत्तर अधिक. जेव्हा अधिक अधिक किंवा वजा वजा असे सारखे चिन्ह आहेत तेव्हा सारख्या चिन्हाचं उत्तर अधिकच येते. जर एखाद्या गणितामध्ये एक जण अधिक आहे आणि एक जण वजा आहे आता गुणाकार, तेव्हा मात्र उत्तर वजा येईल. तर सारख्या चिन्हाचा गुणाकार अधिक असतो, वेगवेगळ्या चिन्हाचा गुणाकार वजा असतो. तर इथे काय झालं, हा वजा याचा अर्थ झाला अधिक. मग 15 अधिक 10, 15 आणि 10 किती झाले, आता झाले 25. आता हा कंस नष्ट झालाय आपला, इकडे राहिलाय आपलं वजा 6 अधिक 25, म्हणजे 25 खिशात आहेत, 6 रुपये देऊन टाका, कर्ज आहे आपल्यावर. मग आपल्यापाशी किती राहिले आता, 25 मधून आपण 6 रुपये देऊन टाकले, 19. आता आपल्यापाशी इकडे वजा 8 आणि अधिक 19. आपल्याजवळ 19 आहेत, एका जणाला 8 रुपये द्यायचे आहे, देऊन टाका, कर्ज नाही ठेवायचं. मग आपल्यापाशी तरी 11 शिल्लक आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या काढणे आणि या मोठ्या संख्येचं चिन्ह, उत्तर आहे आपलं अधिक 11. या गणितामध्ये काय करू, इथून सुरुवात करू. इथे 27 ला चिन्ह नाही म्हणजेच अधिक, म्हणजे माझ्याजवळ 27 रुपये आहेत, एका जणाला 30 द्यायचे आहे. वजा 30 चा अर्थ एका व्यक्तीला 30 रुपये द्यायचे आहे. मग 27 आहेत ना, मग 30 मध्ये जेवढे देता येते 27 देता येते देऊन टाका. आता तर 30 मागणार नाही, आता वजा 3, फक्त 3च राहिले आपल्यावर कर्ज. हे 27 आले, इथं वजा चिन्ह आहे आणि कंसाच्या आतमध्ये वजा 3 आहेत. मग इथे वजा वजा हा गुणाकार आहे, वजा वजा इथं अधिक होतो. 27 अधिक 3 म्हणजे आपल्यापाशी हे झाले 30. हे झाले. आता आहे वजा 26 वजा 26 वजा
कंसामध्ये +30 म्हणजे हे असंच आहे, -26 -30. पुन्हा एकदा बघा, इथे आले आहे -3, 27 वजा वजा अधिक झाले, 27 आणि 30 30 झाले, -26 वजा कंसामध्ये आहे 30, -26 आणि -30. एका व्यक्तीला 26 रुपये द्यावे लागतात, एका व्यक्तीला 30 रुपये द्यावे लागतात. दोघांचं कर्ज आहे आपल्यावर. दोघांचे मिळून कर्ज किती? हे झाले 56 वजा 56. आता हा राहिला आपला 24 वजा कंसामध्ये -56. या ठिकाणी वजा वजा इथे होईल अधिक, म्हणजेच उत्तर आहे 24 अधिक 56. याची बेरीज साधी, 6 4 10, 5 2 7 1 8, 80. अशा पद्धतीने एक एक गणित सोडवत आपण पुढे जाऊ. चिन्हावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. आता आपण हे घेतलाय 8 अधिक, तर सुरुवात करताना या कंसापासून. याचा अर्थ काय? 11च्या समोर चिन्ह नाही तर अधिक आहे. 11 आहेत आणि 12 द्यायचे, म्हणजे आपल्यापाशी अजून 1 रुपया कर्ज राहिलंच. 11 खिशात आहे, 12 रुपये वजा 12 आहे म्हणजे द्यायचे आहे, 1 राहिलेच. 10 अधिक कंसात वजा 1, तर इकडे अधिक आहे, इकडे वजा आहे, ह्या दोघांचा गुणाकार. इथे कंसात दाखवल्यामुळे या दोघांचा गुणाकार आहे, हा याला चे म्हणतो आपण. हा चेचाच भाग आहे. तर अधिक आणि वजा असा जेव्हा गुणाकार आहे, सारख्या चिन्हाचा गुणाकार होता तेव्हा आपण उत्तर अधिक केलं, पण एक जण वजा आहे एक जण अधिक आहे, अशा वेळेस मात्र हा गुणाकार वजा येतो. तर 10 वजा 1 हे झालं 9. आता काय झालं? 9 वजा, हा 9 घेतला वजा कंसामध्ये 9, तर हा 9 वजा 9 हा झाला 0. 8 अधिक 0 जर केलं उत्तर राहील 8. पुन्हा एकदा चेक करा. 11 होते, 12 द्यायचे आहे म्हणजे वजा 1 राहिले. 10 अधिक वजा 1 हा गुणाकार आहे, तर वजा चिन्ह आहे. 10 वजा 1 म्हटल्यावर 9 राहिले. 9 वजा 9 याचं उत्तर 0 आलं. 8 अधिक 0 8 आला. याच्यामध्ये सुरुवात करताना इथनं करा. आपल्याकडे 97 रुपये आहेत आणि 114 रुपये वजा म्हणजे देणं आहे. लोकांना देऊन टाकायचे, पैसे ठेवायचे नाही. हे 97 देऊन टाकले, तर आपल्यापाशी 114तले 97 गेले म्हणजे हे 3 14 17. आपल्याला अजून 17 रुपये देणं आहेत. मग 15 वजा कंसात वजा 17, वजा वजा इथं अधिक होईल म्हणजे 15 अधिक 17 होईल. 15 अधिक 17 किती होईल? 15 15 30 आणि 2 32. आता आहे वजा 98 अधिक, वजा 98 अधिक कंसामध्ये 32 नाही लिहिला कंस तरी चालतो, म्हणजे 98 रुपये कर्ज आहे, 32च जवळ आहे. मग 32 देऊन टाका तरी कर्ज शिल्लक राहील आपल्यावर 6 66. आता आहे वजा 225, वजा 225 आणि कंसात वजा 66. नाही कंस टाकला तरी चालते. एका जणाला 225 देणं आहे, एका जणाला 66 देणं आहे. दोघांना मिळून किती द्यावं लागतील? वजा राहील. 6 5 11 1, 6 2 8 1 9, 291 रुपये आपल्याला द्यावे लागतील दुसऱ्यांना, म्हणून वजा 291. पुन्हा एकदा टॅली करा. 97 वजा 114 म्हणजे झाले मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 17. 15 वजा वजा 17 हे वजा वजा अधिक होतील. 15 आणि 17 32 होतील. वजा 98 अधिक 32, मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली, मोठ्या संख्येचं चिन्ह. 8तून 2 गेले 6 6, वजा 66, वजा 225 आणि वजा 66 दोन्ही कर्जच. किती एकूण? दोघांची बेरीज केली आणि दोन्ही वजा वजा आहे, त्याच्यामुळे एवढं मोठं कर्ज आहे आपल्यावर 291.
ओके. पुन्हा काही गणितं पाहायचे?